हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे क्राफ्ट विथ सुजू। तर आज मी तुम्हाला ज्या मकर संक्रांतीनिमित्त छोट्या छोट्या रांगोळीज आहेत त्या दाखवते आणि त्याच्यानंतरच्या ज्या काही माझ्या नवीन बनवलेल्या रांगोळीज आहेत त्याही मी तुम्हाला शेअर करेल। इथे बघू शकता जी काही आपली छोटी रांगोळी आहे त्याच्यापासून आपण सुरुवात करूया। ही बघा, ही छोटी रांगोळी आहे हळदी कुंकू समारंभाची। त्याच्यानंतरचे जे हे काही छोटे छोटे काइट्स पतंग आहेत ते मी डेकोरेशनसाठी, रांगोळी डेकोरेशनसाठी वापरणार आहे। इथे बघू शकता तुम्ही। कोणाला जर पाहिजे असतील तर मला तुम्ही इथे खाली कमेंट करा किंवा मला इंस्टाग्रामला DM करा, मी तिथून तुम्हाला रांगोळी देईल, तिथून तुम्ही परचेस करू शकता। इथे बघा, हे जे काही अक्षरलेखन आहे तिळगुळ घ्या, तर ते अक्षरलेखन पण आहे। अक्षरलेखन कसं करायचं ह्याचा डिटेल व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलला अपलोड आहे, तिथून जाऊन तुम्ही बघू शकता। त्याच्यानंतर हे छोटे छोटे हळदी कुंकाचे करंड आहेत जे की आपण डेकोरेट करू शकतो। त्याच्यानंतर ही बघा, ही जी काही लेडी आहे ती पण मी बनवलेली आहे, तर बघू शकता तुम्ही। त्याच्यानंतरचे जे आहे ती ही यूट्यूबवरती पहिल्यांदाच तुम्हाला बघायला मिळेल। ही अशी लेडी पण मी बनवलेली आहे, हातात तिळगुळाचं ताट घेतलेली, आणि ह्या लेडीला मी जे काही आपले स्टोन्स, मोतीची चेन वगैरे आहे तिथून हे अशा प्रकारे डेकोरेट केलेलं आहे। तुम्हाला ही जी रांगोळी आहे ती खाली ठेवल्यानंतर ह्याचा डिटेल व्हिडिओ दिसेल तुम्हाला की कसे बनलेली आहे, कशी दिसते, ॲक्च्युअल लुक कसा असेल ते दिसते तुम्हाला। ह्या व्हिडिओला मी जॉईन करून देईल तो व्हिडिओ। इथे बघू शकता, ही एक नवीनच लेडी बनवलेली आहे अशा प्रकारची। आता मी तुम्हाला जो काही खाली ठेवल्यानंतरचा जो काही व्हिडिओ दिसतोय तो हा व्हिडिओ अपलोड करत आहे, इथे बघू शकता तुम्ही। आणि माझ्या रांगोळीज तुम्हाला कशा वाटल्या, माझं हे न्यू कलेक्शन कसं वाटलं तुम्हाला तेही मला खाली कमेंट करून सांगा। आणि कोणाला जर ह्याचे PDFs किंवा रांगोळी पाहिजे असतील तर मला तुम्ही तिथे इंस्टाग्रामला जाऊन DM करा, मी तिथून तुम्हाला ह्या रांगोळी सगळ्या तुम्हाला परचेस करता येतील। मी तिथे तुम्हाला माझा जो काही व्हॉट्सअपचा नंबर आहे तो शेअर करेल आणि तिथून तुम्ही रांगोळी घेऊ शकता। ह्या पूर्ण नवीन रांगोळी आहेत, तुम्ही कुठे बघितले नसेल यूट्यूबला ही जी रांगोळी आहे ती।